हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, असा आपला मस्तपैकी पार्टीवेअर साडीवरचा हा आपला ब्लाऊज आहे. बघू शकताय तुम्ही, ही अशी बाहील आपली हार्ट शेप डिझाईन येणार आहे. बाकी सगळा ब्लाऊज प्लेन आहे. तर ह्याची आपल्याला सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन तयार करायची आहे. तर बघा, हा आपला बॅक पार्ट आहे. तर बॅक पार्टचं कटिंग कसं करायचं, काय करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर बघू शकताय तुम्ही, हे आपलं 30 साईजचं कटोरी ब्लाऊज असणार आहे. बघू शकता मी 30चा चौथा भाग आपला किती येतोय, 7.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन किती येणार, 9 इंच. म्हणून मी 9 इंचावरती छातीची घडी अशी करून घ्यायची आहे. बघू शकता 9 इंचावरती टिकमार्क करून घेतलेली आहे. आणि उंची आपली तयार 11.5 घ्यायची आहे. तर 1 इंच मार्जिन बरोबर 12.5 वरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायची आहे. बघा, आणि असा एक बॉक्स तयार करून मी घेतलेला आहे. आणि तो व्यवस्थित असा बॉक्स तयार करून मी कटिंग करून घेते. बघू शकताय तुम्ही, अगोदर कटिंग करून घेऊया आणि मग तुम्हाला बाकीचं मोंडा वगैरे सांगते. आपल्या 30 साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते दाखवणार आहे. तर बघा, आपली शोल्डर 9 आहे प्लस 1 इंच शिलाई मार्जिन 10, 10चा निम्मा भाग 5 वरती मी टिक मार्क करून घेतलेली आहे. शोल्डरची मुंडासुद्धा मी 5 इंचच ठेवणार आहे. मी नेहमी सांगते, मी जितका मुंडा घेते तितकी शोल्डर घेते. बघा, गळारुंदी इथं आपलं अगदीच कमी साईजचं ब्लाऊज असल्यामुळे गळारुंदी फक्त मी 2 इंच घेतलेली आहे. कारण गळा आपला छोटा आहे म्हणून. गळा जर मोठा असता 10.5 असता तर 2.25 घेतली असती. इथं आपला गळा 8 तयार होणार आहे प्लस शिलाई मार्जिन अर्धा इंच, असं मी 8.5 इंचावरती गळा आखून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. आणि मुंड्याचा सुद्धा असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. बघू शकताय. मागील मुंडा हा 1.25 इंचावरती मी टिक मार्क करून घेतलेली आणि 1.25 इंचावरती मी घेऊन मुंड्याला असा आकार देऊन घेणार आहे. पाठीमागच्या मुंड्याला, पुढच्या मुंड्याला फक्त अर्धा इंचावरतीच मी आकार देणार आहे. बघू शकताय तुम्ही, आकारपासून आपल्या कोपऱ्यात तिरक्यात 1.25 इंच बरोबर मार्किंग आपलं येतं आहे. बघा, आता आपल्याला गळ्याची डिझाईन काढूया. कस्टमरने मला गळा तुमच्या आवडीनुसार करा म्हणून सांगितले, म्हणून मी बघा असा थोडासा अर्धवर्तुळ का आणि असं 3 गोल राऊंड घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, 1, 2 आणि हा 3 राऊंडमध्ये असं सुंदर गळ्याचं कटिंग करून घेते. बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, असं अर्धवर्तुळाकार. ज्यांना आकार जमत नाही ना, त्यांनी टोपणाच्या वगैरे साह्याने आकार देऊ शकताय, पण मी डायरेक्ट हातानंच देते. किती सुंदर असा गळा ड्रॉ झालेला आहे. मुंडासुद्धा तसाच व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. कधीही कपडा फिरवायचा नाही. कपडा फिरवताना 2 भाग वेगवेगळे होणार नाहीत ह्याची काळजी घेत आपल्याला करायचं आहे. बघू शकता किती सुंदर आपला गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे. तर बघा, एक प्रॉब्लेम झालेला आहे. कस्टमरचा मला कॉल आलेला आहे की मला असाच गळा शिवून द्या. मग मी सांगितलं गळा कटिंग केले नाही, मला असाच हवा आहे. तर बघा, मी परत इथं आहे त्याच गळ्यावरती थोडासा दुसरा शेप देऊन कस्टमरला जसा हवा आहे तसा शेप देऊन घेतला आहे व तो कटिंग करते. बघा, तुमच्याबरोबर असं होतं का? कस्टमर अगोदर सांगते तुमच्या आवडीनुसार शिवा, आणि आपण आवडीनुसार कटिंग केल्यानंतर बघा असं प्रॉब्लेम होतो का? आता मी कटिंग केलं तर जर शिवला असता ब्लाऊज तर काही करू शकत नव्हते. तर बघा, आता कटिंग करून असा गळा मी ड्रॉ केलेला आहे. तरी चला, असं कधी कधी घडायचंच होतंच. असं एखादं कस्टमर असं असते की अगोदर सांगतो तुमच्या आवडीनुसार शिवा आणि नंतर पाठवतं मला असाच गळा शिवायचा आहे. तर बघा, तरी त्यातल्या त्यात मी व्यवस्थित असं रिपेरी करून घेतलेलं आहे. बघू शकता, जसा कस्टमरला हवा असतं तसंच मी अगदी ड्रॉ करून घेतलेलं आहे. तर बघा, आता मेन फॅब्रिकवरती बरोबर डबल मेन फॅब्रिक करून घेतलेलं आहे आणि असं जसं आहे तसं ठेवलेलं आहे. बंद बाजूकडं आपल्याला बंद बाजूच ठेवायची आहे. आणि एक्स्ट्रा अर्धा इंच मार्जिन सोडून मी पूर्ण पाठीतला भाग ड्रॉ करून घेत आहे. बघू शकताय तुम्ही. बघा,
हा आपला पाठीतला भाग अगदी व्यवस्थित असा ड्रॉ करून झालेला आहे. उलट्या बाजूवर मी टिक मार्क केलेली आहे. सव्वाच्या बाजूवरती अस्तरचा कपडा व्यवस्थित पसरून घेणार आहे व सगळीकडे सुया वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला गळा व्यवस्थित अटॅच होईल. बघू शकताय तुम्ही. मी फक्त इथं खालच्या साईडला एक वरच्या साईडला अशा 2च सुया लावून घेते. फक्त 5 इंचाचं मार्जिन पकडत गळा जसा आहे तसा मी ड्रॉ करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा इथं कोपरा आला, कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवून घेतला. बघा इथं कोपराला, कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला व परत टीप मारायला चालू केली. परत इथं आपला कोपरा येणार आहे. कोपऱ्यात सुई खाली तशीच ठेवायची आणि कपडा फिरवायचा आणि टीप मारायची. प्रत्येक कोपऱ्याला आपल्याला सेम पोझिशन घ्यायची आहे. अशा सेम पोझिशनमध्ये गळा तुम्ही स्टिच केला ना तर अगदी कोपरा जसा आहे तसा आपल्याला स्टिच केल्यानंतर तयार होतो. त्यामुळं आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे. बघू शकताय तुम्ही. कमरेकडच्या साईडला सुद्धा मी डायरेक्टच जोडून घेणार आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथं कमरपट्टी जॉईन करू शकता. एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते व्यवस्थित मी कटिंग करून घेणार आहे. सुया सगळ्या काढून व्यवस्थित अशा घ्यायच्या आहेत. जो एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. पण कट करताना कुठंही आपलं अस्तर कट होणार नाही आणि गळ्याचं आपलं फिनिशिंग बिघडणार नाही ह्याची काळजी घेत व्यवस्थित आपल्याला फक्त मेन फॅब्रिकच कट करून घ्यायचं आहे. संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. जिथं कोपरा आहे त्या कोपऱ्यात तर आवर्जून आपल्याला कट्स देऊन घ्यायचे आहेत. पण कट्स देताना आपली टीप कुठंही कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला ब्लाऊजच्या गळ्याला संपूर्ण कट्स देऊन घ्यायचे आहेत. अगदी व्यवस्थित आपलं अस्तर असं आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं. पूर्ण अस्तर व्यवस्थित आतल्या बाजूला फोल्ड करून मी अगदी काठावरून अशी व्यवस्थित दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा जिथं आपलं मेन फॅब्रिक आत जाते ना तिथं अंगठ्यानं असं व्यवस्थित हातानं प्रेस करत आपल्याला दाबटीप मारायची आहे. बघा इथं आपला कोपरा आलेला आहे. बरोबर कोपऱ्यात सुई खाली ठेवायची, कपडा फिरवायचा व परत आहे तशी पुढची टीप मारायला चालू करायची. अशा पद्धतीने संपूर्ण गळ्यावरती दाबटीप मारून घ्यायचे. जिथं आपला कपडा आत वगैरे गेलेला आहे ना तो बरोबर व्यवस्थित बाहेर काढून आपल्याला दाबटीप मारायचे, जेणेकरून काय होईल, जसं आपण गळा ॲक्युरेट ड्रॉ केला होता ना तसाच शिवून देखील तयार होईल. ह्यासाठी ना आपल्याला व्यवस्थित असं दाबटीप मारताना जे कानेकोपरे आहेत ते व्यवस्थित बाहेर काढणे गरजेचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आता इथं माझा कोपरा पूर्णच आत गेलेला आहे. तो बघा मी असा अंगठ्याने ओढून बाहेर काढते. बघू शकताय तुम्ही. आपलं व्यवस्थित असं फिनिशिंगचे दाबटीप मारून झालेली आहे. कमरेला सुद्धा तशीच व्यवस्थित हाताने कपडा प्रेस करत दाबटीप आपल्याला मारून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. बघा गळा किती सुंदर असा आलेला आहे. 4.5 इंच उंचीची व अर्धा इंच रुंदीची पाठीतले टक्स मारून घ्यायचे. पाठीतले टक्स हे गळ्याचा मध्य सेंटर काढून आपल्याला करून घ्यायचे. अशा पद्धतीने मी दोन्ही साईडला टक्स मारून व्यवस्थित अस्तर मेन फॅब्रिक एकसारखं जोडून एक्स्ट्राचं मेन फॅब्रिकसुद्धा कट करून व्यवस्थित घेतलेलं आहे. तर बघा आता ह्या कोपऱ्यापासून खालच्या साईडला अशी मी व्हाईट कलरची सिल्वर कलर आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशनमध्ये लेस अटॅच करून घेत आहे. बघू शकता ह्याच्यापेक्षा लेस मोठी असता कामा नये. बारीक जितकी लेस असेल तितकी आपल्या कानाकोपऱ्याच्या गळ्याला व्यवस्थित अगदी परफेक्ट मॅच होते. बघा इथं आपला कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात थोडीशी लेस अशी किंचितशी लेस फोल्ड करायची
आणि आपल्याला परत टिप मारून घ्यायची. प्रत्येक कोपऱ्यात अशी लेस फोल्ड करणे खूप गरजेचं आहे, जेणेकरून काय होईल, आपले जे कानेकोपरे आहेत ना ते व्यवस्थित दिसतील. बघा इथंसुद्धा कोपऱ्यात आपल्याला अशी थोडीशी लेस फोल्ड करून घ्यायची. अशाच पद्धतीने इथंपर्यंतच आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. आणि ह्याच्यावरून लगेच मी अशी डबल टिप मारून घेणार आहे. बघा डबल टिपसुद्धा मी मारून घेतलेली आहे. बघा किती फिनिशिंगसहित आपली लेस व्यवस्थित लागलेली आहे. आता इथून अशी या बाजूला आपल्याला समोसा लेस अटॅच करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. ह्याच्यावरसुद्धा आपल्याला डबल टिप मारणे खूप गरजेचं आहे. जे कोपरे असतात ना ते ब्लाऊज घातल्यानंतर परफेक्ट बसतात, नाहीतर उचलतात. बघा ही अशी आपल्याला लावायची आहे. जिथपर्यंत आपलं फिटिंगचं मार्जिन येणार आहे ना तिथपर्यंत आपल्याला पूर्ण अशी व्यवस्थित लेस अटॅच करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा ह्या बाजूला सुद्धा मी तशीच लेस अटॅच करून घेतलेली आहे. दोन्हीकडे सुद्धा मी ऑलरेडी डबल टिपा मारून घेतलेल्या आहेत. लेसवरती प्रत्येक ठिकाणी डबल टिप टाकणे खूप गरजेचं आहे. बघा किती सुंदर अशी आपली लेस अटॅच झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. आणि ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर असं आलेलं आहे. तर बघा हा असं लटकन मी तयार करून घेतलेलं आहे. इथं थोडंसं ब्लॅक असल्यामुळं व्यवस्थित लक्षात येत नाही. 4.5 इंचाचे 2 असे चौकोन तयार करून घेतलेले आहेत. बघा असं त्रिकोण करून आपल्याला एक टिप टाकून घ्यायची आहे, बघू शकताय तुम्ही. आणि हा सुद्धा आपल्याला असाच त्रिकोण करून घ्यायचा. हा कोपरा आतल्या बाजूला मध्य सेंटरला फोल्ड करायचा, तो कोपरासुद्धा आतल्या साईडला मध्य सेंटरला फोल्ड करायचा. आणि बघू शकताय तुम्ही अशी आपल्याला व्यवस्थित टिप टाकून घ्यायची आहे. बघा ह्या बाजूने सुद्धा अशी टिप टाकून घ्यायची आहे. आता हा त्रिकोण बरोबर उचलून ह्या त्रिकोणवरती मध्य सेंटरला ठेवायचा आहे. आणि नॉट अशी मध्य सेंटरला घालून फोल्ड करायची आणि अशी तिरकी टिप मारून घ्यायची. बघू शकता हा कोपरा आतल्या बाजूला फोल्ड करायचा आणि परत अशी एक टिप मारून घ्यायची. आता हे बरोबर आपल्याला लटकन आतला आणि बाहेरचं असं दोन्ही एकत्र उलटवून घ्यायचं आहे. आतलं एकदा बाहेरचं एकदा असं आपल्याला उलटवून घ्यायचं नाही आहे, त्यामुळे दोन्ही एकदम लटकवून उलटवून घ्यायचं आहे. बघू शकताय किती सुंदर असं लटकन डिझाईन आपली तयार झालेली आहे. थोडंसं शूट मी रात्रीच्या वेळेला केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित क्लिअर दिसत नाही आहे. बघू शकता किती सुंदर अशी आपली लटकनची जोडी तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर असं लटकन दिसत आहे. ब्लॅक जास्त झालेलं आहे ना, एकदम डार्क, त्यामुळे थोडंसं लक्षात येत नाही. तर ही मध्ये नॉट मी कट करून घेतली आणि शोल्डरपासून खाली 3 इंचावरती आपल्याला अशी नॉट दोन्ही बाजूला अटॅच करून मी घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर असं आपलं फिनिशिंगमध्ये झालेलं आहे. आता इथं खाली कमरेला सुद्धा मी अशीच लेस जॉईन करून घेणार आहे. जितकं आपलं मार्जिन आहे तितकं सोडून व्यवस्थित असं मी कमरेला सुद्धा लेस जॉईन करून घेणार आहे. त्याच्यावरती सुद्धा व्यवस्थित अशी मी डबल टिप टाकून घेणार आहे, कारण लेस आपली प्रॉपर डबल टिप टाकली नाही ना तर लेस आपली अशी प्रॉपर ब्लाऊजला अटॅच होणार नाही. ह्यासाठी डबल टिप टाकणे खूप गरजेचं आहे. बघा किती सुंदर असं दिसत आहे. इथे जे मणी आहेत ना, बघा इथं मी असे अर्धगोलाकार जे मणी आहेत ना व्हाईट कलरचे, ते असे मी इथं चिकटवून घेत आहे. इथं मी गम लावून घेतलेलं आहे आणि असे ह्या बाजूला ह्या कोपऱ्याला व त्या कोपऱ्याला असे मणी चिकटवून घेत आहे अर्धगोलाकारमध्ये. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथं बटन्स, ब्रूच किंवा असे मनी, स्टोन तुम्हाला जे काय हवे आहे ते असे तुम्ही चिकटवून घेऊ शकता. मी इथं व्हाईट कलरचे अर्धगोलाकार मणी आहेत ते लावलेले आहे. मध्यभागी मी असा छोटासा पॅच ठेवून घेतलेला आहे. बघू शकता खूप सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. थोडंसं असं प्रेस करायचं जिथं आपण चिकटवलं तिथं, म्हणजे काय होईल ना अगदी व्यवस्थित असं आपलं परफेक्ट लागलं जाईल. बघा असा गम मिळतो त्यानं चिकटवून घ्यायचे. बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे.
आणि ब्लाऊजला व साडीला सुद्धा खूप सुंदर ह्या डिझाईनमुळे लुक आलेला आहे. असेच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे